आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तू येणार अपेक्षित होतं। माझं येणं अपेक्षित होतं, मग माझे प्रश्नही माहित असतील ना तुम्हाला। माझ्या पिण्याच्या पाण्यात तुम्ही काही मिसळलं होतं ना? लेकीसमोर खोटं नाही बोलणार। हो, का? गुलामीची सवय लागलेल्या पक्षाला मोकळा आभाळ सुद्धा कैद वाटायला लागतं। कधी मोकळी होणारच त्या भैरवी वैजेच्या गुलामीतून? भैरवी माई कशी का असे ना, पण त्यांनी जे माझ्यावर उपकार केलेत ना ते जास्त महत्वाचे आहेत माझ्यासाठी। आणि माझं लग्न झालंय, मी एका छोट्या घरातून महालात जरी गेले असले तरी मी माझा शब्द नाही मोडू शकत। आणि तुम्ही मुलगी मानता ना मला, मग भैरवी माईला हरवण्यासाठी तुम्ही माझा शब्द खोटा पाडलात। जिंकलात तुम्ही, पण हरले मी। तुझ्या आवाजावर फक्त तुझा अधिकार आहे, हे सत्य जगासमोर यायला नकोय। ती वेळ गेली आता। खोट्यावर खोट्याचे इमले बांधत आले। जर हे सत्य सारंग सरांना कळलं तर काय होईल? जी मुलगी आपल्या शब्दाला जागली नाही, जी आपल्या नवऱ्याशी खोटं बोलली, तिच्यावर कधी आयुष्यात विश्वास ठेवतील ते? का नाही? सारंगचं जर तुझ्यावर प्रेम असेल तर तो नक्कीच विश्वास ठेवेल। मला नाही माहित त्यांचं प्रेम आहे की नाही माझ्यावर, पण मी मनापासून त्यांना नवरा मानते। स्वतःच्या आयुष्याचा खेळ मांडलायस तू, हे अजूनही लक्षात येत नाहीये का तुझ्या? कधी येणार आहे? कसं सांगू? माझी लेक सानिका, एके रात्री अचानक तिला ताप आला होता ना। 7 वर्षाची होती आणि ताप हळूहळू इतका वाढला की तो डोक्यात गेला आणि मुलगी काही औषध घ्यायला तयारच होईना। औषध जवळ नेलं की जीवाच्या आकांतानं ओरडायची। आता ताप तर उतरायला हवा की नको, बरं तर वाटायला हवा की नको। मग मी काय केलं, मी नाक दाबलं आणि कडू औषध तिला पाजलं। थोड्या वेळाने ताप उतरला, तिला बरं वाटलं। जशी माझी सानिका तशी तू। तुला तुझ्या भल्याच्या गोष्टी कळत नसतील तर त्या तुला दाखवून देणं हे बाप म्हणून माझं कर्तव्य आहे आणि मी ते करणार। त्या भैरवी वझेने पाया पडून तुझी माफी मागितली तरी तिला तुझी खरी किंमत कळलेली नाही, तिला आता कळणार। सावलीची खरी किंमत तिला आता कळणार। सावली, तुला माहितीये त्या कार्यक्रमात यांनी तुला आवाज जाणारं जे औषध पाजलं तेच औषध घरी आल्यावर यांनी स्वतः सुद्धा घेतलं। पोराशीच निघून गेली। डोळ्यात पाणी होतं तिच्या। बापाचं तिच्याबद्दल असलेलं प्रेम, तिच्याबद्दलची काळजी आणि तळमळ सगळं होतं। अशीच नाही गेली लेक, डोळ्यात बापाचं प्रेम साठवून गेली।
दादा मला फक्त पुण्याला घेऊन जाल का? तिथे गेल्यावर मी तुमचे सगळे पैसे देऊन टाकेन. पुण्याला जाऊन पैसे नाही दिले तर प्रीतम त्या फ्रस्ट्रेशन मध्ये त्या फ्रस्ट्रेशन मध्ये तू फक्त दारू नाही प्यायलास तर एका मुलीचं आयुष्य पण उद्ध्वस्त केलं. मोनिका प्रीतम पासन मोनिका प्रेग्नेंट आहे. हे सगळं काय घडतंय माझ्यासोबत मला खरंच कळत नाही. हा फोन ठेवा तुम्ही. मी जर तिथे पोहोचल्यावर पैसे नाही दिले तर हा फोन घेऊन टाका. फोन स्विच ऑफ करून द्या. हे घे. बसा. अरे यार हा फोन का नाही करतोय? आदित्य सर कदाचित त्यांना भीती वाटत असेल. अरे कसली भीती वाटायची आहे? फोन करायला कसली भीती वाटते त्याला? मूर्ख माणूस आहे, एक नंबरचा मूर्ख माणूस आहे. अक्कल नाही आहे त्याला. ईशासोबत लग्न करायचं नाही म्हटल्यावर इतकं फ्रस्ट्रेशन मध्ये दारू पिऊन त्यांनी काय केलंय ना त्याला खरंच कळत नाहीये. मला आता ती मुलगीच पुरवण वाटायला लागली. प्रीतम दारू पिऊन असलं काही करेल असं मला वाटत नाहीये. आपल्याकडे काही प्रूफ नाहीये. पर मला काळजी वाटायला लागली यार. ते असेल फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन काही करायला नको म्हणजे सर. आदित्य सर तुम्ही शांत व्हा. मी त्यांना एकदा फोन करून बघते. हा लाव. पण येतोय फोन. शांत व्हा. आपण शोधूया त्यांना भेटतील आपल्याला ते शोधायचं आहे. एक्सक्यूज मी. ओ हॅलो, इथून गाडी काढ. का? मी माझी गाडी रिव्हर्स मध्ये इथे लावत होते, तू मध्ये आलायस. आय एम सॉरी पण आता ही गाडी इकडनं आणणार नाही. आय डोंट केअर. ओके मी माझी गाडी इथेच पार्क करणार. मला वाद घालायला वेळ नाहीये. प्लीज दुसरीकडे पार्क करा. गॉड. हे घे टिप अँड पार्क युअर कार समवेअर एल्स. ओके